Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the second experiment performed by Michael Faraday. In previous video, I had already explained one experiment, that is the magnet and coil experiment. Here, you have to consider the second experiment, that is coil and coil experiment. Now here in coil and coil experiment, the name itself indicates that this experiment consists of both the coils. In previous experiment, we have to consider one bar magnet and one coil. Here you have to consider both the coils. Now here these two coils are arranged like this. We can draw the diagram of this experiment in two ways. In our textbook, the diagram that is given like in a second way. In previous textbook, the diagram that is drawn in first way. So you can draw in any type of diagram. इथे आपण डायग्राम या दोन पैकी कोणत्याही टाइप दाखवू शकतो. इथे ह्या ज्या कॉइल्स आहेत ह्या नंबर ऑफ टर्न्स घेतलेले आहेत इथे आणि याला वर्टिकल प्लेन मध्ये प्लेस केलेला आहे फेसिंग नियर ईच अदर. इथे पण हियर वी जस्ट कन्सिडर द टू कॉइल्स which are facing near each other. Now out of that two coil you have to connect cell and the tap key. Here in our textbook there is one addition that you have to again connect one rheostat along with cell and the tap key, and second coil is connected obviously with the galvanometer. Now how we can describe this experiment? हा एक्सपेरिमेंट आपण आता कसा डिस्क्राइब करू शकतो बघा. तर इथे ऑलरेडी आपल्याला जे जे डायग्राम मध्ये दिसतं तेच आपल्याला इथे लिहायचं आहे याच्यात. तर इथे सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे हा एक्सपेरिमेंट कशाने बनलेला आहे. दिस एक्सपेरिमेंट कन्सिस्ट ऑफ टू कॉइल्स which are placed near each other. इथे आपल्याला सहज दिसतंय की हा जो एक्सपेरिमेंट आहे हा एक्सपेरिमेंट दोन कॉइलने बनलेला आहे की जे एकमेकांच्या जवळ ठेवलेले आहे. म्हणून मी इथे लिहिलेला फर्स्ट पॉइंट, दिस एक्सपेरिमेंट कन्सिस्ट ऑफ टू कॉइल्स which are placed near each other. Secondly, you have to consider that out of that two coils, one coil is connected to the cell, tap key and the rheostat. त्यातली एक जी कॉइल आहे ही आपण सेलला जोडलेली आहे along with tap key आणि rheostat. त्या कॉइलला म्हणतात प्रायमरी कॉइल. ज्या कॉइलला आपण सेल जोडतो ती जी कॉइल असते त्याला आपण प्रायमरी कॉइल म्हणतो. आणि सेकंडरी कॉइल म्हणजे ज्याला आपण गॅल्व्हनोमीटर जोडतो. म्हणून इथे आपल्याला सेकंड पॉइंटला इझिली लिहिता येईल की to the one coil you have to connect the cell, tap key and rheostat. That coil is called as the primary coil, and another coil where we have to connect the galvanometer, that coil is called as the secondary coil. This is simply the description of this experiment. You have to just write the 2 points in the description. इथे तुम्हाला केवळ 2 पॉइंट त्या कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचे आहे. हे हा जो एक्सपेरिमेंट आहे हा दोन कॉइलने बनलेला आहे की ज्या दोन कॉइल एकमेकांच्या जवळ ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एका कॉइलला सेल, प्लग की आणि रिओस्टॅट कनेक्ट केलेला आहे त्याला प्रायमरी कॉइल म्हणतात आणि दुसऱ्या कॉइलला आपण गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलेला आहे त्याला आपण सेकंडरी कॉइल म्हणतो. आता इथे आपल्याला 3 डिफरंट केसेस कन्सिडर करायच्या आहेत. त्यातली पहिली केस, जर आपण या कॉइल मधून प्रायमरी कॉइल मधून जर कॉन्स्टंट करंट पास केला बाय क्लोजिंग दिस टॅप की, जर आपण या प्रायमरी कॉइल मधून कॉन्स्टंट करंट जर आपण फ्लो करत असेल तर हा कॉन्स्टंट करंट प्रायमरी कॉइल मधून पास होईल. त्यामुळे इथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाल्यामुळे या दोन्ही कॉइलशी रिलेटेड मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे हे बदलणार नाही. का? कारण कॉन्स्टंट करंट आपण प्रायमरी कॉइल मधून पास करतोय. मग आपल्याला कंडिशन माहिती आहे ईएमएफ केव्हा इंड्यूस होतं, इलेक्ट्रिक करंट हा केव्हा इंड्यूस होतो सेकंडरी कॉइल मध्ये, व्हेनेवर देयर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द कॉइल. मग मॅग्नेटिक फ्लक्सच चेंज झाला नाही तर ईएमएफ इंड्यूस होणार.
मग पहिली केस आपल्याला लक्षात घ्यायची आहे, व्हेन अ कॉन्स्टंट करंट इज पासिंग थ्रू द प्रायमरी कॉइल. मग आता इथे पहिली केस घेतली मी, व्हेन कॉन्स्टंट करंट passing through the primary coil, then what happen? Magnetic flux link with both the coil, primary coil as well as secondary coil, does not change, means remain constant. कॉन्स्टंट करंट फ्लो मुळे तिथे कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल, त्यामुळे तिथला मॅग्नेटिक फ्लक्स बदलणार नाही. आणि मॅग्नेटिक फ्लक्स जर बदलणार नाही तर तिथे ईएमएफ इंड्यूस होणार नाही. सेकंडरी कॉइल मध्ये कोणत्याही प्रकारचा करंट तिथे इंड्यूस होणार नाही. करंट जर इंड्यूस झाला नाही तर गॅल्व्हॅनोमीटर कोणत्याच प्रकारचं डिफ्लेक्शन आपल्याला दाखवणार नाही. तेच पॉइंट मी इथे केस 1 मध्ये दिलाय बघा, की व्हेन कॉन्स्टंट करंट passing through the primary coil, magnetic flux around primary coil and secondary coil does not change. As a result, no EMF is induced and hence no current that will flow through the secondary coil, and galvanometer does not show any deflection. Now consider the second case. आता जेव्हा आपण टॅप कीला क्लोज करू तेव्हा काय होईल आणि टॅप कीला ओपन करू तेव्हा काय होईल, म्हणजे मोमेंटरी. at the time when you close the tap key and at the time when you open the tap key, ते दोन केस आपल्याला इथे कन्सिडर करायचे आहे. सो ऑब्वियसली व्हेन टॅप की इज क्लोज, टॅप कीला जर क्लोज केलं तर करंट स्टार्ट फ्लोइंग फ्रॉम 0 व्हॅल्यू टू मॅक्सिमम व्हॅल्यू. जेव्हा आपण ही टॅप की क्लोज करू, ही जर टॅप की आपण क्लोज केली तर या वेळेला या सोर्स पासून मिळणारा जो काही करंट आहे हा करंट मिनिमम पासून मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत रीच होईल. मग ज्या टाइम पर्यंत हा करंट मिनिमम टू मॅक्सिमम व्हॅल्यू रेज होईल, केवळ तितक्याच वेळेपर्यंत या सेकंडरी कॉइलशी रिलेटेड मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल. कारण ऍट द टाइम whenever the current flowing through the primary coil changes, only during that time the magnetic flux linked with the secondary coil changes, and only for that time EMF is induced, and this induced EMF causes the current flow. That's why in this case galvanometer show the deflection. बघा मग तोच पॉइंट मी इथे लिहिलाय की when the tap key is closed, tap key जेव्हा ओपन असेल तेव्हा करंट 0 राहील. टॅप की जेव्हा मी क्लोज करेल त्यावेळेला प्रायमरी कॉइल मधून जाणारा जो करंट आहे तो काय होईल, इन्क्रीज होईल. द करंट फ्लोइंग थ्रू द प्रायमरी कॉइल इन्क्रीजेस. करंट इन्क्रीज झाला तर मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज होईल. मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द सेकंडरी कॉइल इन्क्रीजेस. मग मॅग्नेटिक फ्लक्स इन्क्रीज होऊ द्या किंवा डिक्रीज होऊ द्या, इथे काय होईल, EMF इंड्यूस होईल, and this induced EMF causes the current flow. आणि जेव्हा जेव्हा सेकंडरी कॉइल मध्ये करंट फ्लो होईल तेव्हाच आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर काय दाखवेल, गॅल्व्हॅनोमीटर शोज द डिफ्लेक्शन. नाउ ऑपोजिट इज द केस. आता त्याच्या विरुद्ध, व्हेन टॅप की इज ओपन, आता जेव्हा करंट हा मिनिमम टू मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत पोहोचला तर मग कॉन्स्टंट करंट फ्लो होईल, म्हणजे पहिली केस. आता इथे आपल्याला पुन्हा टॅप कीला ओपन करायचं आहे. जेव्हा ही टॅप की ओपन होईल त्यांच्या सगळं विरुद्ध राहील. अपोजिट इज द केस. व्हेन टॅप की इज क्लोज, करंट थ्रू द प्रायमरी कॉइल इन्क्रीजेस, and when tap key is open, current through the primary coil decreases. मग करंट इन्क्रीज होऊ द्या किंवा डिक्रीज होऊ द्या, मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द सेकंडरी कॉइल दॅट इज डिक्रीजेस. आणि मॅग्नेटिक फ्लक्स डिक्रीज झाला तरी इन्क्रीज झालं तरी सेकंडरी कॉइल मध्ये EMF इंड्यूस होतं, and this induced EMF causes the current flow, but this current flow is in opposite direction to that of the earlier case. That's why galvanometer shows the deflection in opposite direction. अशा तीन केस मध्ये तुम्हाला हा एक्सपेरिमेंट डिस्क्राइब करायचा आहे. पुन्हा एकदा बघा की you have to explain the second experiment performed by Michael Faraday about the electromagnetic induction, that is coil and coil experiment. This experiment consists of two coils which are placed near each other. हा एक्सपेरिमेंट दोन कॉइलने बनलेला आहे की ज्या एकमेकांच्या जवळ ठेवलेला आहे. One coil is connected to the cell
एक कॉइल सेल, टॅप की आणि रिओस्टॅटला कनेक्ट केलेला आहे, त्याला म्हणतात प्रायमरी कॉइल, and another coil is connected to the galvanometer which is called as secondary coil. Now you have to consider the procedure in three different cases. The first one, when constant current flowing through the primary coil, जेव्हा प्रायमरी कॉइल मधून कॉन्स्टंट करंट फ्लो होईल त्यावेळेला magnetic flux linked with both the coil doesn't change, that remain constant, hence no EMF induced in the secondary coil, and that's why no current flows through the secondary coil and galvanometer does not show any deflection. जेव्हा प्रायमरी कॉइल मधून जाणारा करंट हा कॉन्स्टंट असेल त्यावेळेला त्यामुळे प्रोड्यूस होणारी मॅग्नेटिक फील्ड पण कॉन्स्टंट असेल. मग मॅग्नेटिक फील्ड जर कॉन्स्टंट राहिली तर मॅग्नेटिक फ्लक्स बदलणार नाही. मॅग्नेटिक फ्लक्स जर बदलणार नाही तर सेकंडरी कॉइल मध्ये कोणत्याही प्रकारे ईएमएफ इंड्यूस होणार नाही. ईएमएफ इंड्यूस झाला नाही तर तिथे काय प्रोड्यूस होणार नाही, करंट. सेकंड केस, ॲट द टाइम व्हेन यू क्लोज द टॅप की, जेव्हा आपण टॅप की क्लोज करू तेव्हा करंट इन द प्रायमरी कॉइल इन्क्रीजेस. That's why magnetic flux linked with the secondary coil also increases, and hence EMF is induced in the secondary coil that causes the current flow, and galvanometer shows the deflection. In third case, when the tap key is open, current through the primary coil decreases, hence magnetic flux linked with the secondary coil also decreases, and hence EMF is induced in the secondary coil. This induced EMF causes the current flow in opposite direction. That's why galvanometer shows the deflection in two cases, when the tap key is open and when the tap key is closed. Now you have to consider certain points about this experiment under the conclusion. Now from that experiment we have to consider certain conclusions. मग आताच आपण बघितलं तीन केस मध्ये जेव्हा प्रायमरी कॉइल मधून कॉन्स्टंट करंट फ्लो होत होता तर सेकंडरी कॉइल मध्ये कुठेही ईएमएफ किंवा करंट इंड्यूस झाला नाही. आपल्याला करंट किंवा ईएमएफ इंड्यूस मिळाला सेकंडरी कॉइल मध्ये ॲट द टाइम व्हेन यू क्लोज द टॅप की अँड ॲट द टाइम व्हेन यू ओपन द टॅप की. मग आता तेच पॉइंट आपल्याला पुन्हा आपल्या टेक्स्टबुक मध्ये या पद्धतीने दिले आहेत बघा की व्हेन सर्किट ऑफ किंवा सर्किट इन अ प्रायमरी कॉइल that is close or open, circuit किंवा क्लोज आणि ओपन होईल at the time when you close the tap key. टॅप की क्लोज केलं तर सर्किट क्लोज आणि जेव्हा टॅप की ओपन कराल तर सर्किट ओपन होईल. या दोनच क्षणाला at a momentary deflection is produced in a galvanometer. आपण बघितलं की त्याच टाइमला डिफ्लेक्शन का प्रोड्यूस होतं की when you close the tap key current through the primary coil increases and when you open the tap key current through the primary coil decreases. ज्या क्षणाला तुम्ही टॅप की क्लोज करता तेव्हा करंट वाढतो आणि जेव्हा टॅप की ओपन करता तेव्हा करंट कमी होतो. या करंट कमी किंवा जास्तपणामुळे त्या सेकंडरी कॉइलशी रिलेटेड मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो. मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज झाला तरच सेकंडरी कॉइल मध्ये ईएमएफ इंड्यूस होतो आणि इंड्यूस ईएमएफ हा करंट इंड्यूस करतो आणि त्यामुळेच आपल्याला गॅल्व्हनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन मिळतं. म्हणून मग इथे पहिला पॉइंट त्यांनी दिलाय की जेव्हा तुम्ही प्रायमरी सर्किट क्लोज किंवा ओपन कराल केवळ त्याच क्षणाला तुम्हाला गॅल्व्हनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन मिळेल. हा पहिला पॉइंट दिलाय. व्हेन सर्किट इन अ प्रायमरी कॉइल क्लोज और ओपन अ मोमेंटरी म्हणजे क्षणाला, कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही टॅप की क्लोज करता तर करंट 0 टू मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत पोहोचतं आणि जेव्हा तुम्ही टॅप कीला ओपन करता तर करंट मॅक्झिमम टू 0 पोहोचतो. केवळ तितक्याच शॉर्ट ड्युरेशनला करंट चेंज होतो आणि मग तेवढ्या करंट चेंजलाच आपल्याला गॅल्व्हनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन मिळतं. मग सर्किट जेव्हा तुम्ही क्लोज कराल तर मेक अरेंजमेंट, सर्किट जेव्हा ओपन कराल तर ब्रेक अरेंजमेंट. सो ॲट द टाइम ऑफ मेक अँड ब्रेक अरेंजमेंट यू हॅव ओनली द डिफ्लेक्शन इन अ गॅल्व्हनोमीटर. मग जेव्हा सर्किट आपण क्लोज किंवा ओपन केलं तर आपण आताच बघितलं की गॅल्व्हनोमीटरने दाखवलेलं डिफ्लेक्शन हे ऑपोजिट डायरेक्शनला असतं. हा सेकंड पॉइंट दिलाय त्यांनी. व्हेन सर्किट इज क्लोज और ओपन डिफ्लेक्शन इन गॅल्व्हनोमीटर दॅट आर ऑपोजिट टू ईच अदर. पुन्हा एक त्यांनी पॉसिबिलिटी दिली
की आता जर आपण करंटना चेंज करता जर त्या दोन कॉईल मध्ये रिलेटिव्ह मोशन घडवून आणलं, जसं बार मॅग्नेट आणि कॉईल मध्ये आपण आधीच्या एक्सपेरिमेंट मध्ये बघितलं, त्याही वेळेला whenever there is a relative motion between the two coil, मोशन जर असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स जरी करंट कॉन्स्टंट आहे पण त्या कॉइलला एकमेकांपासून दूर नेला किंवा एकमेकांच्या जवळ आणला तर मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द सेकंडरी कॉइल चेंजेस बिकॉज ऑफ which the current or EMF induced in the secondary coil. म्हणून मग whenever there is a relative motion between the two coil and EMF or current is induced in the secondary coil and हे तेव्हापर्यंतच होईल जोपर्यंत त्यांच्यामध्ये मोशन असेल. म्हणून इथे दिलाय इट एक्झिस्ट स्टिल देयर इज अ रिलेटिव्ह मोशन. त्यानंतर फोर्थ पॉइंट आपल्याला दिलाय की whenever current in primary coil is changed. आता करंट आपण चेंज करू शकतो when the tap key is open and when the tap key is closed. पण आता जे टेक्स्ट बुक मध्ये आपल्याला पुन्हा एक सोर्स दिलाय त्यांनी. आता रिओस्टॅट च व्हॅरी करून रेजिस्टन्स व्हॅरी करून आपल्याला सर्किट मधून जाणारा करंट पण चेंज करता येतो. मग ती पॉसिबिलिटी दिली आहे की whenever current in primary coil changes by sliding the rheostat then what happen, deflection producing galvanometer. म्हणजे ऍक्च्युअली इथे सगळे कन्फ्युजनच दिले आहेत त्यांनी. असं का होतं हे आपण प्रत्येक पॉइंटला एक्सप्लेन करतोय. जर मी रिओस्टॅट चेंज केला, रिओस्टॅटची पोझिशन म्हणजे त्याची जी स्लाइडिंग पार्ट असतो त्याचा तो जर आपण व्हॅरी केला तर त्या सर्किटचं रेजिस्टन्स चेंज होतं. रेजिस्टन्स चेंज झाला तर त्या सर्किट मधून जाणारा करंट चेंज होतो. करंट चेंज झाला तर मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं. मॅग्नेटिक फील्ड चेंज होणे म्हणजेच सेकंडरी कॉइलशी रिलेटेड मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणे आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर आपल्याला सेकंडरी कॉइल मध्ये ईएमएफ इंड्यूस होतो आणि त्यामुळे आपल्याला गॅल्व्हनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन मिळतं. म्हणून मग सगळ्यांमध्ये त्याने एक लास्ट कन्फ्युजन काढलं की ॲज लॉंग ॲज किंवा सो लॉंग ॲज देयर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द सेकंडरी कॉइल, ईएमएफ इज इंड्यूस्ड इन अ कॉइल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की या सगळ्या दोन्ही एक्सपेरिमेंट वरून त्याने जे सांगितलं की सेकंडरी कॉइल मध्ये ईएमएफ केव्हा इंड्यूस होईल की whenever there is a change in magnetic flux, जेव्हा जेव्हा सेकंडरी कॉइलशी रिलेटेड मॅग्नेटिक फ्लक्स बदले त्या वेळेला त्या सेकंडरी कॉइल मध्ये ईएमएफ इंड्यूस होईल and this induced EMF causes the current flow. असे आपल्याला दोन एक्सपेरिमेंट मायकल फॅराडेने दिले in order to explain the electromagnetic induction. So this is how you can describe the second experiment, that is the coil and coil experiment.